नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज भगर, साबुदाणा आणि बटाट्याचे चकल्या करणार आहे, ज्या की वर्षभर टिकतात। तर कशा करायच्या ते आता आपण पाहणार आहोत। 1 वाटी साबुदाणा घेतलाय, रात्री भिजू घातला, 8 तास याला भिजवला आपण। छान भिजला आपला साबुदाणा। भगर आपण धुवून शिजवणार आहोत। आता भगर आपण धुवून घेणार आहोत। तर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भगर। आता भगर आपण शिजायला टाकणार आहोत। तर हे गरम करायला पाणी ठेवलं। धुतलेली भगर आहे ती आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि भगर चांगल्यापैकी शिजवून घ्यायची। तर 5-7 मिनिटात शिजती भगर। आपली भगर शिजली, गॅस बंद केलाय। तर हा साबुदाणा आहे शिजलेला, तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि याला मिक्स करायचे। 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं। अर्धा किलो बटाटे घेतले, जे की मी उकडून घेतले। तर ती आता साल काढून आपल्याला खिसून घ्यायचे। आता आपण हे बटाटे आहेत उकडलेले ते खिसून घेणार आहोत, कारण याच्या हाताने जर स्मॅश केलं तर गुठळ्या राहतात, त्याच्यामुळे आपण हे खिसून घेणार आहोत। तर बटाटे खिसून झालेत आपले, त्याच्यामध्येच आपण आता हे भगर आणि साबुदाणा आहे ते टाकणार आहोत। आता याच्यामध्ये मी 3-4 मिरच्या आणि अद्रकचा तुकडा टाकलाय, ते बारीक क्रश करून घेतलाय। जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तिखट पण टाकू शकता आणि अद्रक ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकायचं। जिरे टाकायचे। तर हे शेंदी मीठ हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत। तर आपण हे मिक्स करून घेतलंय। आता शेंगदाण्याचं तेल लावलंय, उपासाला शेंगदाण्याचं तेल चालतं, नाहीतर मग तूप पण लावू शकता। हे आपण असं याच्यात भरायचं, चकल्या करून घेणार आहोत। अशा छोटे छोटे छान टाकायच्यात। दोन 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळू घालायच्या। ह्या भगरीच्या चकल्या आहेत त्या आता वाळल्यात। चला तर मग आता तळून घेऊ आपण भगरीच्या चकल्या। तर आपल्या ह्या उपासाच्या चकल्या तयार झाल्यात। बघा किती छान खुसखुशीत मस्त झाल्यात। अशाच उन्हाळी रेसिपीसाठी मदर्स किचनला पाहत राहा। तर करून पहा तुम्ही पण ह्या भगरीच्या चकल्या।